अटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। शिरोळे यांनी 84,685 मते तर महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बैराट यांना 47,871 मते मिळाली। शिरोळे यांनी 36,000 मतांनी विजय मिळवला। शिरोळे यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेतली होती। शिरोळे यांना पहिल्या फेरीत 4,134 तर बैराट यांना 2,586 मते मिळाली होती। पहिल्याच फेरीत औंध खोपोडी या परिसरातील मतपेट्या मोजणीसाठी आल्या होत्या। या प्रभागात प्राबल्य असलेले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनीष आनंद यांना केवळ 1,323 मते मिळाली। पाचव्या फेरीअखेरीस शिरोळे यांना 11,334 मतांचे मताधिक्य मिळाले होते। पाचव्या फेरीनंतर शिरोळे यांना एकूण 20,182 मते होती तर बैराट यांना 11,168 मते होती। तिसऱ्या क्रमांकावर असलेले आनंद 6,043 मते पडली होती। दहाव्या फेरीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होत होते। शिरोळे यांनी 17,447 मताधिक्य मिळवलं होतं। त्यानंतर झालेल्या फेऱ्यांमध्ये शिरोळे यांचे मताधिक्य वाढत गेले। 15व्या फेरीमध्ये बैराट यांना 4,635 बैराट यांना एकदाही मताधिक्य घेता आले नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिरोळे यांना 5,124 मताधिक्याने विजय मिळवला होता। शिरोळे यांना 58,486 आणि बैराट यांना 53,364 मते मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल कुराडे यांना 10,454 मते मिळाली होती। मला शिवाजीनगर मतदारसंघाच्या सर्व नागरिकांचे कृतज्ञता व्यक्त करायची, ऋण व्यक्त करायचे की असा भूतो न भविष्य असा निकाल हा त्यांनी भाजपच्या आणि महायुतीच्या बाजूने दिला आहे। आणि मी त्यांना मी सगळ्या महायुतीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आश्वस्त करतो शिवाजीनगर मतदारसंघाच्या नागरिकांना की जे राहिलेले प्रश्न आहेत ते सगळे मी पुढच्या 5 वर्षात गतिशील पद्धतीने सोडून दाखवतो। बरेचसे आपले जे प्रोजेक्ट आहेत ते पेंडिंग आहेत ते सगळे काम मार्गी लावायचे आहेत। आपल्या शिवाजीनगर इंजिनवाडी मेट्रोचं कम्प्लिशन करायचं आहे। आपल्या पुणे युनिव्हर्सिटीचं फ्लायओव्हर लवकर संपवायचं आहे। 24/7 प्रोजेक्ट राबून संपवून टाकायचं आहे, संपवायचं आहे। 24 STPचे ट्रीटमेंटचे कामं संपवायचे, बरेच प्रोजेक्ट हे मार्गी लावायचे। त्यामुळं 5 वर्ष न थांबता महायुती सरकारच्या माध्यमातून शिवाजीनगर मतदारसंघाचे सगळे प्रश्न सोडवले नाही। मला भाजप आणि भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत आमच्या परिवाराला जे काही दिलंय त्यासाठी आम्ही पूर्ण आयुष्य त्यांचे ऋणी आहोत। जे काही पक्ष आदेश देईल ते नेहमी करत राहील। जर मंत्रिपद मिळालं तर नाही, असं आमच्याकडे असं काही नसतं। आमच्याकडे पक्ष ठरवतो तो निर्णय करायचा असतो। पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असतो।